तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचं दंतप्रभा दंतमंजन दुर्मिळ अशा वनस्पतींचा उपयोग करून आयुर्वेदात प्रथमच दंतप्रभा दंतमंजन दातांच्या मजबूतीसाठी तोडकर संजीवनीचा आविष्कार निसर्गातल्या दुर्मिळ वनस्पतींचा चमत्कार बाभूळ वज्रदंती माजूफळ तुमरू बकुळ खदीर मिस्वाक अशा दुर्मिळ वनस्पतींपासून बनलेलं दंतप्रभा दंतमंजन महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध। पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघात सत्ता संघर्षात वेट अँड वॉचची भूमिका। पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघ हा नव्याने निर्माण झालेला मतदारसंघ आहे। यामध्ये गेल्या वर्षी काही गावे ही शिंगणापूर सांगूळ परिते मतदारसंघात गेली होती। त्यावेळी काँग्रेस PN पाटील गट, राष्ट्रवादी व शिवसेना चंद्रदीप नरके गट अशीच लढत होत होती। पण लोकसंख्येच्या जनगणनेनुसार पाडळी खुर्द, वाशी, पीरवाडी, नंदवाळ, शेळकेवाडी, महे, कोगे, कसबा बीड, सावरवाडी, शिरोली दुमाला जिल्हा परिषद हा नवीन मतदारसंघ तयार झालेला आहे। मागील दोन्ही पंचवार्षिक मध्ये झालेल्या गावांची अदलाबदल व तयार झालेला नवीन मतदारसंघ यामध्ये इच्छुक उमेदवारांची प्रथमतः कुचंबना झाली आणि तिथून पुढे सुरुवात झाली जमवाजमवीच्या व जुळवाजुळवीच्या राजकारणाला। विधानसभा 2025 या निवडणुका व्हायच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये झालेल्या सत्ता बदलामुळे पाडळी खुर्द मतदारसंघामध्ये राजकीय रिंगणच तयार झाले। विधानसभेचा लागलेला निकाल व त्यावेळी झालेली जुळवाजुळवीची राजकारण पद्धत यामुळे निष्ठावंत असलेले स्वर्गीय आमदार PN पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला, तर काही काँग्रेसमधील नेते मंडळींनी शिंदे गटात प्रवेश केला। यानंतरचे चित्र खूपच वेगळे झाले। काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ असलेले गोकुळचे संचालक व माजी चेअरमन विश्वास पाटील, करवीर पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी हे दोघेजण कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार यासाठी त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका ठेवली व वैयक्तिक प्रचार सुरू केला। तर भारतीय जनता पार्टीमार्फत ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉक्टर KN पाटील व अजित पवार गटातून पृथ्वीराज सूर्यवंशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे प्रचार सुरू केला आहे। तर काँग्रेस पक्ष स्वर्गीय PN पाटील यांच्याशी निष्ठावंत असणारे व अजित पवार गटाचे राहुल पाटील यांचे कार्यकर्ते कृष्णात धोत्रे, भारतीय जनता पार्टीमार्फत गजानन सुभेदार, रामचंद्र देशमुख यांनी वेट अँड वॉच भूमिका ठेवली आहे। राजकारणाच्या पहिल्या फळीतून म्हणजेच वरच्या लेवलवर महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील यावर जुळवाजुळवीचे राजकारण सुरू झाले आहे। महायुतीतून भारतीय जनता पार्टीच्या KN पाटील यांनी निवडणूक लढवणारच या निर्णयावर प्रचार यंत्रणा सुरू केली आहे। गोकुळचे माजी चेअरमन व संचालक विश्वासराव पाटील यांचा शिंदे गटाशी वाढत चाललेला सहवास यातून ते शिंदे गटातून आपल्या मुलाला सचिन पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार अशा पद्धतीचे चित्र पाहायला मिळत आहे। तर राष्ट्रवादी अजित पवार गटातून राजेंद्र सूर्यवंशी हे प्रचार करत असताना दिसत आहे। पण अधिकृतरित्या या दोन्ही नेते मंडळींनी पक्षामार्फत प्रचाराला चालना दिलेली दिसून येत नाही। काँग्रेस पक्ष सध्या तरी पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघासाठी कोणता उमेदवार देणार, कोण उमेदवार होणार यावरती प्रश्नचिन्ह आहे। एकंदरीत पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुरुवातीपासूनच सचिन पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, डॉक्टर KN पाटील, पृथ्वीराज सूर्यवंशी यांनी मतदारांपर्यंत संपर्क वाढवला आहे। यातून केलेले आत्तापर्यंतचे सामाजिक कार्य, मित्र, नातेवाईक, सगळे सोयरे या सर्वांच्या गाठीभेटींना उधाण आले आहे। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी करवीरहून विश्वनाथ मोरे।